मीन राशी 27 जुलै ते 2 ऑगस्ट 2026 साप्ताहिक राशी भविष्य। मीन राशीच्या व्यक्तींनो, कधी कधी विश्व आपल्या आयुष्यातील सर्वात सुंदर अध्यायाची सुरुवात अगदी शांतपणे करते। ना कोणती मोठी घोषणा, ना कोणताही गाजावाजा, पण काही दिवसानंतर मागे वळून पाहिल्यावर लक्षात येते की ज्या आठवड्याला आपण साधा समजलो त्याच आठवड्याने आयुष्याची दिशा बदलली होती। 27 जुलै ते 2 ऑगस्ट 2026 हा आठवडा तुमच्यासाठी अशाच एका अदृश्य पण अत्यंत शुभ परिवर्तनाची सुरुवात ठरू शकतो। मात्र या आठवड्याचे एक असे रहस्य आहे जे सुरुवातीलाच उलगडणार नाही। ग्रह सांगत आहेत की या 7 दिवसांमध्ये तुमच्या आयुष्यात एक असा संकेत येईल जो सुरुवातीला फारसा महत्त्वाचा वाटणार नाही, पण भविष्यात त्याच संकेतामुळे अनेक बंधदारे उघडू शकतात। तो संकेत नेमका कशाच्या रूपात येईल? एखाद्या अनपेक्षित व्यक्तीच्या भेटीत, एखाद्या छोट्याशा निर्णयामध्ये, एखाद्या अचानक आलेल्या संदेशात की एखाद्या अशा घटनेत ज्याकडे इतर लोक साधा योगायोग म्हणून पाहतील, याचे उत्तर अजून गुप्त आहे। गेल्या काही काळात तुम्ही अनेक भावनिक चढउतार अनुभवले। काही वेळा मनात खूप आशा होती, पण परिस्थितीने साथ दिली नाही। काही वेळा प्रयत्न असूनही अपेक्षित परिणाम मिळाला नाही, आणि कदाचित मनात एकच प्रश्न वारंवार आला असेल, माझ्यासाठीही काही मोठं आणि सुंदर घडणार आहे का? जर हा प्रश्न तुमच्या मनात असेल तर ग्रहांचे उत्तर अतिशय सकारात्मक आहे, हो, आणि त्याची सुरुवात तुमच्या अपेक्षेपेक्षा अधिक जवळ आली आहे। विशेष म्हणजे या आठवड्यात तुमच्या अंतर्मनाला काही विलक्षण संकेत मिळू शकतात। एखादी भावना, एखादी प्रेरणा किंवा एखादा विचार वारंवार मनात येत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका, कारण मीन राशीची अंतर्प्रेरणा ही तिची सर्वात मोठी शक्ती असते आणि या आठवड्यात ती तुम्हाला योग्य दिशेने नेऊ शकते। पण या आठवड्याचे सर्वात मोठे रहस्य अजूनही बाकी आहे। तुमच्या आयुष्यात येणारा सर्वात मोठा बदल हा मोठ्या आवाजात येणार नाही, तो शांतपणे येईल, अगदी हळूहळू तुमच्या आयुष्यात स्थान निर्माण करेल, आणि एक दिवस तुम्हाला जाणवेल की ज्या गोष्टीसाठी मी इतकी वर्षे वाट पाहत होतो तिची सुरुवात तर त्या एका साध्या आठवड्यात झाली होती। विश्व जणू तुम्हाला सांगत आहे, आता भूतकाळातील निराशा सोडण्याची वेळ आली आहे, कारण पुढे जे येत आहे ते तुमच्या विश्वासाला नवीन अर्थ देऊ शकते। मग या आठवड्यात कोणते शुभयोग तयार होत आहेत? कोणती इच्छा पूर्ण होण्याच्या दिशेने पहिले पाऊल टाकणार आहे? कोणता अडथळा शांतपणे दूर होणार आहे? आणि आठवड्याच्या शेवटी अशी कोणती आनंददायी घटना घडू शकते जी तुमच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य आणेल? या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण आता एक एक करून जाणून घेणार आहोत, म्हणून हा संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण कदाचित हा आठवडा तुमच्या आयुष्यातील त्या सुवर्ण प्रवासाची पहिली पायरी ठरेल ज्याची तयारी विश्व खूप दिवसांपासून शांतपणे करत होते। मीन राशीच्या व्यक्तींनो, 27 जुलै ते 2 ऑगस्ट 2026 हा आठवडा तुमच्या आयुष्यात एका नव्या आशेची, नव्या प्रेरणेची आणि शांतपणे घडणाऱ्या सकारात्मक परिवर्तनाची सुरुवात ठरू शकतो। ग्रहांची स्थिती सूचित करते की गेल्या काही काळापासून विश्व तुमच्यासाठी काही विशेष घडण्याची तयारी करत आहे। त्यामुळे या आठवड्यात घडणाऱ्या प्रत्येक छोट्या घटनेकडे सकारात्मक नजरेने पहा, कारण त्यामध्ये भविष्यातील मोठ्या आनंदाची बीजे दडलेली असू शकतात। या आठवड्याचा सर्वात मोठा संकेत असा आहे की तुमच्या आयुष्यात अचानक एखादी अशी शक्यता निर्माण होऊ शकते ज्याचा तुम्ही कधी विचारही केला नसेल। ही संधी कोणत्याही मोठ्या गाजावाजाशिवाय येईल, कदाचित एखाद्या साध्या संवादातून, एखाद्या अनपेक्षित भेटीतून किंवा एखाद्या छोट्याशा निर्णयातून तिची सुरुवात होईल, पण पुढील काळात हीच घटना तुमच्या आयुष्यातील एका नवीन अध्यायाचे दार उघडू शकते। विशेष म्हणजे या काळात तुमची अंतर्प्रेरणा आणि कल्पनाशक्ती पूर्वीपेक्षा अधिक प्रभावी राहील। मनात वारंवार येणाऱ्या सकारात्मक विचारांकडे दुर्लक्ष करू नका। एखादे नवीन काम सुरू करण्याची इच्छा, एखादे जुने स्वप्न पुन्हा पूर्ण करण्याची प्रेरणा किंवा स्वतःमध्ये काही बदल घडवण्याची भावना निर्माण झाली तर ती स्वीकारा। ग्रहांचा संकेत आहे की आता तुम्ही घेतलेली छोटी सुरुवात पुढे मोठ्या यशात रूपांतरित होऊ शकते। गेल्या काही महिन्यात तुम्ही अनेकदा स्वतःला प्रश्न विचारला असेल, मी इतका संयम ठेवतो तरी माझ्या आयुष्यातील मोठा बदल कधी होणार? विश्वाचे उत्तर आता आश्वासक आहे। प्रत्येक प्रतीक्षेला एक शेवट असतो आणि प्रत्येक प्रामाणिक प्रयत्नाला योग्य वेळ आल्यावर योग्य फळ मिळते। त्यामुळे भूतकाळातील अपूर्णतेकडे पाहून निराश होऊ नका। पुढे येणाऱ्या दिवसांमध्ये अनेक गोष्टी तुमच्या अपेक्षेपेक्षा अधिक सुंदर पद्धतीने घडू शकतात। या आठवड्यात तुमच्या आयुष्यात एखादी अशी व्यक्ती येऊ शकते किंवा पुन्हा संपर्कात येऊ शकते जी तुमच्या मनात नवीन आशा निर्माण करेल। तिचे शब्द, तिचा अनुभव किंवा तिची सकारात्मक ऊर्जा तुमच्यासाठी प्रेरणादायी ठरू शकते। काही लोक आपल्या आयुष्यात फक्त भेटण्यासाठी येत नाहीत,
ते आपल्या प्रवासाला योग्य दिशा देण्यासाठी येतात. आणखी एक विशेष योग असा आहे की या आठवड्यात तुमच्या मनावर असलेला एखादा अदृश्य भार हलका झाल्यासारखा वाटेल. अनेक दिवसांपासून चाललेली चिंता, संभ्रम किंवा अस्वस्थता कमी होऊ लागेल. जेव्हा मन शांत होते तेव्हाच योग्य संधी ओळखता येतात. म्हणून या काळात स्वतःला मानसिकदृष्ट्या सकारात्मक ठेवण्याचा प्रयत्न करा. ग्रहांचा आणखी एक सुंदर संकेत असा आहे की या आठवड्यात तुम्हाला स्वतःच्या क्षमतेची नव्याने जाणीव होईल. कदाचित एखाद्याचे कौतुक, एखादा छोटासा यशस्वी अनुभव किंवा एखाद्या प्रयत्नाला मिळालेली सकारात्मक प्रतिक्रिया तुमचा आत्मविश्वास वाढवेल. या क्षणांना जपून ठेवा, कारण याच क्षणांमधून पुढील मोठ्या यशाची सुरुवात होत असते. विश्व या आठवड्यात तुम्हाला एक सुंदर संदेश देत आहे. तुमच्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक नवीन संधीला मनापासून स्वीकारा, कारण काही दारे अशी असतात जे आयुष्यात फक्त एकदाच उघडतात. त्यामुळे भीती, संकोच किंवा भूतकाळातील अपयशामुळे कोणतीही संधी हातातून जाऊ देऊ नका. आठवड्याच्या शेवटच्या दिवसात एखादी मनाला आनंद देणारी बातमी, समाधान देणारा अनुभव किंवा बराच काळ मनात जपलेल्या इच्छेबाबत सकारात्मक संकेत मिळू शकतो. त्या क्षणी तुम्हाला जाणवेल की विश्वाने तुमची प्रार्थना ऐकली होती, फक्त योग्य वेळ येण्याची वाट पाहत होते. म्हणून या आठवड्यात प्रत्येक दिवस विश्वासाने जगा. स्वतःच्या अंतर्मनाचा आदर करा, सकारात्मक विचारांना कृतीची जोड द्या आणि प्रत्येक शुभसंधीचे स्वागत करा, कारण ग्रहांचा स्पष्ट संकेत आहे की हा आठवडा तुमच्यासाठी एका नव्या आत्मविश्वासाचा, नव्या आशेचा आणि नव्या शुभ प्रवासाचा प्रारंभ ठरू शकतो. आणि कदाचित काही महिन्यानंतर जेव्हा तुम्ही मागे वळून पाहाल तेव्हा हसत म्हणाल, त्या एका शांत आठवड्याने माझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर परिवर्तनाची पहिली चाहूल दिली होती. ग्रहांचा आणखी एक सुंदर संदेश असा आहे की पुढील काळात तुमच्या आयुष्यात योग्य लोक, योग्य संधी आणि योग्य दिशा एकामागून एक येऊ शकते. त्यामुळे कोणतीही घाई करू नका आणि स्वतःची तुलना इतरांशी करू नका. प्रत्येक व्यक्तीचा प्रवास वेगळा असतो आणि प्रत्येकाला त्याचे यश त्याच्या योग्य वेळीच मिळते. लक्षात ठेवा, यश हे फक्त ध्येय गाठण्यात नसते, तर त्या ध्येयाकडे जाताना स्वतःला अधिक चांगला माणूस बनवण्यात असते. आणि या आठवड्यात विश्व तुम्हाला याच दिशेने पुढे नेत आहे. तुमच्या मनातील सांगुलपणा, श्रद्धा आणि सकारात्मकता हीच तुमची खरी संपत्ती आहे. ती कधीही सोडू नका. जर अजूनही एखादी इच्छा अपूर्ण असेल तर निराश होऊ नका. प्रत्येक प्रार्थनेला उत्तर मिळते, पण प्रत्येक उत्तर योग्य वेळ आल्यावरच मिळते. त्यामुळे विश्वास जिवंत ठेवा, प्रयत्न सुरू ठेवा आणि सकारात्मक विचारांची साथ कधीही सोडू नका, कारण जे तुमच्यासाठी नियतीने ठरवले आहे ते योग्य क्षणी तुमच्यापर्यंत नक्की पोहोचेल. या आठवड्याचा शेवट करताना मनात एकच विश्वास ठेवा, मी विश्वाच्या योग्य मार्गदर्शनाखाली आहे. माझ्यासाठी जे सर्वोत्तम आहे ते योग्य वेळी माझ्या आयुष्यात येणारच आहे. माझ्या प्रत्येक प्रामाणिक प्रयत्नाचे सुंदर फळ मला नक्की मिळेल. हा विश्वासच पुढील दिवसांमध्ये तुमच्या प्रत्येक पावलाला नवी ऊर्जा, नवा आत्मविश्वास आणि नवी आशा देईल. भगवान श्री विष्णूंची कृपा, भगवान महादेवांचे आशीर्वाद, श्री दत्तगुरूंचे संरक्षण आणि माता महालक्ष्मीची कृपाछाया तुमच्या जीवनात सदैव राहो. तुमच्या प्रत्येक शुभ संकल्पाला यश लाभो, प्रत्येक अडथळा दूर हो आणि तुमच्या जीवनात सुख, समृद्धी, मानसिक शांती, समाधान, आरोग्य, आत्मविश्वास आणि आनंदाचा अखंड वर्षाव होत राहो. ओम नमो नारायणाय. ओम नमः शिवाय. श्री गुरुदेव दत्त.